नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे असाच एक नवीन बिझनेस प्रोडक्ट सगळ्या कॉस्टिंगसहित. चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. कॉस्टिंगसुद्धा आपण काढलेला आहे. मग काय करा, कुठेही स्किप न करता व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे मला तुम्हाला प्रश्न विचारायला लागणार नाहीत. आणि मी माझ्या ह्यानं कॉस्टिंग काढत असते, तर थोडं पुढं मागं झालं तर थोडंसं समजून घ्या. चला मग काय करूया, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. कुकरमध्ये खाली पाणी घालायचं आहे. छोट्या पातेल्यात सुद्धा पाणी घातलं आहे. त्याच्यावर एक ताटली ठेवा आणि बटाटे, इथं अर्धा किलो बटाटे आपण घेतलेत, ते उकडून घ्यायचे. 4 ते 5 शिट्ट्या करून आपण घेणार आहोत. आता बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात 1 इंच आलं, 4-5 लसूण पाकळ्या, मिरच्या, चवीपुरतं मीठ थोडंसं घालायचं आहे आणि जिरे घालायचे आहेत आणि हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बडीशेप, धने घालू शकता. बिझनेस करणार असाल तर स्किप करा, ज्यानं कॉस्टिंग वाढतील ते पदार्थ कमी करत जायचे. आता बटाटे चांगले उकडून झालेत, ते पूर्ण गार झालेत, सालं काढायचीत आणि या पद्धतीनं ठेचून घ्यायचे आहेत. आता बटाट्याचे पराठे करताना नेहमी बटाटा ठेचून घ्या. ठेचलेला बटाटा आणि किसलेला बटाटा थोडा फरक पडतो. तर काय पडतो, तर जर बटाटा किसून घेतला तर तो थोडा सैल व्हायची शक्यता आहे आणि मग पराठे करताना लाटताना त्रास होतो. म्हणून बटाटे ठेचून घ्या. हातानं सगळं बघा, कुठं बटाटे राहिलेत असे तर ते परत छान स्मॅश करून घ्या. आणि त्यामध्ये आता मीठ, तिखट, हिंग, गरम मसाला, एक पदार्थ आपण घालायचे आहेत. आता लाटायला त्रास होतो, म्हणजे जर सैल मिश्रण झालं तर आपला लाटायला नेहमी त्रास होतो. म्हणून बटाटे पाण्यात शिजवायचे नाहीत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आणि टीप लक्षात ठेवा. यासाठी मी बटाटे कसे उकडायचे हे दाखवलेलं आहे. आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण हे घातलेलं आहे, पुदिना घातला आहे. पुदिना इथं ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता. पण पुदिन्यानं आपल्या पराठ्याला एक वेगळी टेस्ट येते. तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता. पण अशा पद्धतीनं एकदा पराठे करून बघा, खूप सुंदर होतात. सगळं छान मिक्स करायचं आहे. आता इथं तुम्ही कांदा बारीक चिरलेला घालू शकता. पण जर बिझनेस करणार आहात आणि जर बिझनेसमध्ये कधी आपलं सारण राहिलं तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायला लागतं, तर कांद्यानं ते सैल पडतं. आता इथं आपण 1/2 किलो कणिक घेतली आहे. ओवा घेतला 1 चमचा, छान हातावर चोळून घातला आहे. मीठ घातलं आहे चवीपुरतं. आता इथं मीठ ना, हे परफेक्ट मिठाचं प्रमाण घाला, म्हणजे त्याची चव ही परफेक्ट असायला पाहिजे. खारटही नाही आणि कमीही नाही. मीठ जर बरोबर असेल तर आपला पदार्थ, म्हणजे वरचं आपलं आवरण, ते सुद्धा खूप सुंदर लागणार आहे. आणि 5 मिनटं छान मळत राहायचं आहे. थोडं तेल घाला. आता मी आधी नाही घातलं, मी नेहमी नंतर तेल घालते आणि छान एक 5 मिनटं कणिक मी नेहमी मळत राहते. त्यानं कणिक छान मऊसूत मळली जाते. आधीच कधी मी तेल घालत नाही. इथं तुम्ही आता निम्मी कणिक आणि निम्मा मैदा वापरू शकता. पण मी नेहमी फक्त कणिक वापरते. तुम्हाला वापरायचं असेल तर निम्मा मैदा निम्मी कणिक वापरू शकता. ही कणिक जरी फ्रीजमध्ये आपलं राहिली तरी आपण ही फ्रीजमध्ये ठेवून दुसरे दिवशी त्याच्यात थोडीशी कणिक घालायची आणि मॅच करून आपण पराठे लाटू शकतो. आता एक अर्धा तास कणिक अशीच ठेवून द्यायची आहे. आता इथं मी घरात करते म्हणून तुम्हाला ही चटणी दाखवली आहे. ही चटणी तुम्ही करू शकता किंवा दही, पराठा, सॉस, लोणचं असं देऊ शकता. कोथिंबीर, पुदिना, मिरची, थोडंसं आल्याचा तुकडा, 2-3 लसूण, जिरे, साखर आणि लिंबू पिळायचं आहे, मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरवर काढायचं आहे. खूप सुंदर चटणी होती. ही नुसती चटणीसुद्धा आपण खाऊ शकतो, थोडीशी पातळ करून. किंवा मी काय करते, दही घेते, दही छान फेटून घेते. दही फेटलं की त्यामध्ये मीठ घालते. मीठ घालायचं आहे, छान फेटून घ्यायचं आणि यामध्ये आपण जी चटणी केली आहे ती यामध्ये घालायची. ह्याच्यात तिखटाचं प्रमाण परफेक्ट पडलं ना तर इतकी सुंदर चटपटीत अशी आपली मस्त
चटणी तयार होती. जमलं करा, नाहीतर तुम्ही बिझनेस करणार असाल तर ही नाही केली तरी चालते, पण घरी करणार असाल तर नक्की ट्राय करून बघा. आता काय करायचं आहे, अर्ध्या तासानं कणिक परत नीट मळायची आहे, त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि आता बटर आधी मी काय करते, थोडंसं मेल्ट करत ठेवले, तव्यावरच ठेवून दिलेलं आहे आणि दाखवते त्याप्रमाणे पराठा करा किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं पराठा करता त्या पद्धतीनं करा. पण मी या पद्धतीनं करते, कारण काय होतं ना, की मोठा एकच पराठा आपण देणार आहोत, तर तो आपण 50 ते 60 रुपये त्याची किंमत लावणार आहे. तर मोठा पराठा पाहिजे आणि मोठा पराठा लाटायचा तर ह्या पद्धतीनं करा. उंडा करून त्यात सारण भरून त्याला खूप वेळ जातो हातानं उंडा करायला, त्यापेक्षा असं लाटून घेतलं तर भरभर होतं. मी बिझनेस करायच्या दृष्टीनं तुम्हाला नेहमी सगळ्या गोष्टी सांगते, त्यामुळं मी हे अशा पद्धतीनं पराठा करते, कारण ऑर्डर असल्या एक 25-30 पराठे करायचे तर हे भरभर होऊन जातात. थोडासा मैदा घातला तर तुमची पराठा फुटणार नाही, तर तुम्हाला जर हवा असेल तर थोडा मैदा घाला. आता इकडं तवा पण आपण तापवत ठेवलेला आहे. आता बाहेर ना हॉटेलमध्ये खूप जाड पराठे करतात, पण मला असं वाटते थोडासा हॉटेलपेक्षा त्याची जाडी कमी असायला पाहिजे, म्हणजे तो शेकला नीट जातो, म्हणजे भाजला नीट जातो. असा मोठा पराठा असा करायचा आहे आणि तापलेल्या तव्यावर घालून छान दोन्हीकडनं खरपूस भाजून घ्यायचा आहे. खूप सुंदर परफेक्ट रेसिपी आहे बिझनेसच्या दृष्टीनं. घरात करायचं असेल तर तुम्ही त्याच्यात अजून थोडे तीळ घालू शकता, बडीशेप घालू शकता, धने घालू शकता. असा खूप सुंदर आणि त्यातला हिरवा आतला कलर आहे ना, कोथिंबिरीचा, पुदिन्याचा, इतका सुंदर आणि देखणा दिसतो ना. असा गरम गरम पराठा, त्याच्यावर मस्त बटर लावलं आहे. आता तुम्ही घरी जर खाणार असाल तर ह्याच्याबरोबर लोणी घ्या. घरचं लोणी अतिशय सुंदर लागतं लोणी. आणि दोन्ही साईडने बघा, आता हा पण भाजलेला आहे या साईडनं असा. आता दोन्ही साईडनं छान खरपूस भाजून बटर सोडून आपला पराठा तयार होणार आहे. जेव्हा पराठा भाजणार किंवा जाडसर पराठा असेल तर तापलेला तवा तापून घ्यायचा, पण नंतर गॅस मिडियम करायचा. म्हणजे काय होतं, तर थोड्या कमी मंद गॅसवर तो छान खरपूस भाजला जातो. आता हा आपला एक झाला पराठा. आता आलू पराठा म्हटलं तर हा नुसता आपण देऊ शकतो. आता याबरोबर तुम्ही काय करा, चटणी द्या, मगाशी दाखवली आहे ती, किंवा सॉस किंवा लोणचं आणि दही कॉम्बिनेशन खूप छान आहे. किंवा अजून तुम्ही जर उसळ बिसळ केली तर त्याची कॉस्टिंग पुढं वाढत जाणार आहे. आता आपण काय करणार, हा पहिला प्रकार झाला. आता दुसरा आपण आलू चीज पराठा बघणार आहोत. अतिशय तो पण छान पराठा लागतो. आता हे बघा, आता ह्याचं स्टफिंग किती भरलं आहे, मस्त भरभरून आत आपलं स्टफिंग आहे. तिखट आहे, असं पुदिन्यानं त्याला असा मस्त वेगळी टेस्ट आलेली आहे. गरम मसाला आहे, सगळ्याचा स्वाद असा सुंदर आपल्या पराठ्याला येतो. आता चीज पराठा ना, आपण आता पराठा घालायचा. आता एक साईड त्याची व्यवस्थित भाजायची. हे बघा, आता ही साईड भाजली आहे ती मी वर घेतली आणि खालची साईड आता आपण भाजायला ठेवणार आहोत. आता गॅस बारीक करायचा आणि वर भाजलेल्या साईडला चीज घालून घ्यायचं आहे. आता इथं थोडं कमी चीज माझ्याकडं होतं, तुम्ही भरपूर चीज घाला, वर मस्त किसून व्यवस्थित घाला आणि चिली फ्लेक्स, ओरिगानो घाला. आणि गॅस बारीक आहे त्यामुळे त्या साईडचा आपला भाजायचाच आहे पराठा. बारीक गॅसवर मंदसर असा तो पराठा छान खरपूस भाजला जातो आणि त्या उष्णतेनं वरचा हे बघा, हा ब्राऊन कलर आपला चीज पण वर मेल्ट होतं बारीक ह्याच्यामुळं. तर हा दुसरा प्रकार आहे आपला, की किती सुंदर पराठा झाला आहे बघा. अजून चीज भरपूर घातलं ना, अफलातून पराठा होतो, करून बघा. आता पुढचं बघतोय मेथी. आता काय करा, बिझनेस करायचा आहे तर आपण वेगवेगळे प्रकार खूप काही करू शकत नाही, तर अशी मेथी धुवून वाळवून घ्यायची कापडावर. मेथी पराठ्याची ऑर्डर आली तर थोडीशी मेथी चिरायची आणि आपण जे स्टफिंग आहे त्याच्यातच घालायची मेथी, म्हणजे आलू मेथी पराठा आपला तयार होणार आहे. आणि दाखवते त्याप्रमाणे भाजायचं आहे, लाटून भाजायचं आहे. तर एका बिझनेससाठी सांगते की एकाच स्टफिंगमध्ये आपण 2-3 प्रकार ह्याच्यात करू शकतो. वेळ वाचणार आहे, पैसे वाचणार आहेत आणि बिझनेस भरपूर होणार आहे. तुम्ही ऑप्शन दिले की लोकांनासुद्धा, अरे हा नुसताच आलू नाही आहे, आलू मेथी आहे, आलू पालक आहे, चीज पराठा आहे, म्हणजे
तुम्ही व्हरायटी दिली तर लोकांना ऑप्शन मिळतं आणि ते त्यानुसार तुम्हाला ऑर्डर करू शकतील. तर हा नुसता मेथीचा असा द्या. मेथी चीज करून द्या. आता पुढं पालक बघणार आहे. पालक पण सेम तसाच चिरून कोरडा करून ठेवून द्यायचा आहे. मस्त कापडी पिशवीत ठेवून द्या, म्हणजे चिरलेला सुद्धा किंवा तसाच धुतलेला वाळलेला पालक राहील की 4-5 दिवस आपला तसाच राहील. ऑर्डर आली जरासा काढायचा, चिरायचा आणि घालायचा. मेथी आणि पालक त्या पद्धतीनं तुम्ही करून कापडी पिशवीत ठेवा, प्लॅस्टिकमध्ये ठेवू नका. तुमचं नुकसान कुठं होतं तर तुमचं खूपदा पदार्थ आपली तेवढी ऑर्डर नाही झाली तर ते वाया जातात. तर ती जाऊ नये म्हणून या मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगते आहे. आता हे सारण राहिलं तर दुसरे दिवशी तुम्ही त्याचा पराठा करू शकता. तर तेव्हा काय करा, आता हे पालक घेते, पालकचा बघा सेम तसाच आहे. थोडासा पालक घ्यायचा, बारीक चिरायचा, त्याच स्टफिंगमध्ये घालायचा आणि पराठा करायचा. स्टफिंग बटाट्याचं तुम्ही करून ठेवू शकता. राहिलं चुकून बाबा नाही आज संपलं तर दुसरे दिवशी फ्रीजमधनं आधी काढायचं अर्धा तास आणि त्यामध्ये काय घाला की ब्रेड क्रम्स एक थोडेसे करून फ्रीजमध्ये ठेवा. जर सैल मिश्रण झालं तर त्यात पटकन ब्रेड क्रम्स घालून आपण पराठे लाटू शकतो. अशा प्रकारे 4 तास सकाळी तुम्ही मस्त एक 3, 4, 5 प्रकारचे हे पराठे करून विकलेत तरी खूप सुंदर बिझनेस होईल. मस्त क्राऊडेड एरिया किंवा जिथं गर्दी आहे अशा ठिकाणी तुम्ही छोटासा स्टॉल लावा किंवा तुमच्या घरात जागा असेल तर तुम्ही घरातनं हे करून विकू शकता. आणि इतकं हेल्दी आहे की आपण मैदासुद्धा घातलेला नाही आहे. लहान मुलांनासुद्धा पटकन कोणीही डब्याला हे पदार्थ घेऊन जाऊ शकतं. शाळा असेल, त्याच्या शेजारी राहत असाल तर तुम्ही असे वेगवेगळे पराठे त्यांना ऑफर करू शकता की बाबा मेथी आहे, पालक आहे आणि मैदा आम्ही वापरत नाही, चांगलं बटर वापरतो. हे तुम्ही आपल्या कस्टमरला कन्व्हिन्स करून आपला बिझनेस वाढवू शकता. खूप सुंदर चव येतीच. पदार्थ तर एक नंबर आहेच. बिझनेसही छान तुम्ही करा माझ्या मैत्रिणींनो. आणि आता आपण पुढं नेहमीप्रमाणे कॉस्टिंग बघणारच आहोत. चला मग आता काय करूया, कॉस्टिंग बघू. बटाटे पराठा. बटाटे आपण अर्धा किलो घेतलेत, 500 ग्रॅम 20 रुपये. बटाट्याचा दर वरखाली होत असतो. मिरच्या 12 ते 15 घेतल्यात जिरे 1 चमचा, आले 1 इंच, लसूण 5-7 पाकळ्या, कोथिंबीर, पुदिना. हे जे आहे ना हे तुम्ही सीझनल वाईज घ्या. जर सीझनला चांगली आणि स्वस्त कोथिंबीर पुदिना मिळाला तर तेव्हा भरपूर घाला. जर उन्हाळ्यामध्ये जरा महाग असती तेव्हा दोन्हीचं प्रमाण कमी करा. तिखट 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, ओवा अर्धा चमचा. आता तुम्हाला ओवा इथं सारणात घालायचा असेल तर घाला, नाहीतर वर कवरला आपण पुढं घातलेला आहे. याचे साधारण 30 रुपये धरलेत. कणिक 250 म्हणजे पाव किलो ते 300 ग्रॅम आपण घ्यायची आहे, 15 रुपये. ओवा अर्धा चमचा, तेल 4 चमचे, 5 रुपये. बटर आता इथं आपल्याला जसं लागेल तसं आपण वर लावायचं आहे. मी साधारण 20 रुपये त्याचा खर्च धरलेला आहे. आता तुम्ही पराठ्याबरोबर काय देणार आहात, पराठा ही आता दाखवलेली चटणी किंवा सॉस, लोणचं, दही. आता ते कॉम्बिनेशन तुम्ही ठरवा. चटणी करायला वेळ जाणार असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही सॉस, लोणचं आणि दही असं कॉम्बिनेशन पराठ्याबरोबर देऊ शकता. किंवा आता कोल्हापुरा इकडं तिखट खाणार आहेत तिथं खरडा, लोणचं आणि दही असं देऊ शकता. तर त्याला कॉम्बिनेशनला 25 रुपये धरलेत मी. आणि आता गॅस, पॅकिंग किंवा इतर खर्च 45 धरला आहे. असा 150 रुपये आपल्याला खर्च आलेला आहे. तरी मी 50 रुपये त्यात अजून धरते की एखादी मजुरी असेल किंवा अजून काही तुम्हाला आता दही बाबा काही महाग आहे, लोणचं कधी आपल्याला आहे त्याच्यात मिळालं नाही, सॉस कधी महाग पडला, इतर म्हणून मी 50 धरले. 200 रुपये मी खर्च धरते आहे. तर आपल्या इथं 11 पराठे होत आहेत पण मी 10च पराठे धरते आहे. 10 पराठे तर साधारण आपल्याला एक 20 रुपयाला पराठा पडेल. तर तुम्ही 50 ते 60 रुपये विक्री त्याची ठेवू शकता. आता यामध्ये जर तुम्ही आता चीज पराठा असेल, दाखवते 1 मिनिट. चीज पराठा, चीज, चिली फ्लेक्स, ओरिगानो हे सगळं घातलं तर तुमच्या 50 ते 60 रुपयामध्ये 20 रुपये वाढवा.
मेथी नुसतं असेल तर 10 रुपये वाढवा. मेथी विथ चीज, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो असेल तर 30 रुपये वाढवा. पालक आहे नुसता 10 वाढवा, पण पालकमध्ये जर तुम्ही चीज, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो कॉम्बिनेशन असेल तर 30 रुपये वाढवा. म्हणजे 50 ते 60 रुपयाचा आपला साधा आलू पराठा इथं तुम्हाला 30 रुपये वाढवून 60 रुपये असेल तर 90 रुपये घ्यायला लागतील. 50 असेल तर 80 साधारण. तुम्ही तुमचे आहे ना त्याच्यात पैसे ॲड करत जावा. अशा प्रकारे आपण आज आलू पराठ्याचं परफेक्ट प्रमाण, परफेक्ट रेसिपी आणि त्याचा परफेक्ट बिझनेस सकाळी 4 तास तुम्ही केलात तर खरंच खूप चांगले पैसे मिळवू शकतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय होईल, कुणाला खरंच गरज असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला काय करूया, परत भेटूया मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.